नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल. बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवातीला एक मोठी बातमी. धाराशिवमध्ये मराठा कार्यकर्त्यांनी गोंधळ घालायला सुरुवात केली आहे. राज ठाकरे असलेल्या हॉटेलमध्ये मराठा कार्यकर्त्यांनी राडा घातलाय. हॉटेलमध्ये मराठा आंदोलक घुसले आणि आरक्षणाबाबत जोरदार घोषणाबाजी इथे करण्यात येते. राज ठाकरे यांनी आरक्षणाबाबत केलेल्या वक्तव्यावरून कार्यकर्त्यांकडून संताप व्यक्त केला जातोय. राज ठाकरे ज्या हॉटेलमध्ये थांबलेले आहेत त्या हॉटेलमध्ये मराठा कार्यकर्त्यांनी गोंधळ घातलाय. या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी बालाजी निरफळ आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत. बालाजी, राज ठाकरे ज्या हॉटेलमध्ये थांबलेले आहेत त्याच हॉटेलमध्ये मराठा कार्यकर्ते घुसले असल्याचं पाहायला मिळते. काय कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे? एकूण बघितलं तर राज ठाकरे यांचा जो आहे तो धाराशिव जिल्हा दौरा आज सुरू झालाय. तुळजाभवानीचं दर्शन घेऊन त्यांनी दौरा सुरू केलेला आहे. तसं बघितलं तर मराठवाड्याचा दौरा त्यांचा आजपासून सुरू झालाय. मात्र ज्या पुष्कर पार्कला त्या थांबलेल्या आहेत त्या ठिकाणी मराठा कार्यकर्त्यांच्या आतमध्ये घुसून गोंधळ घातलेला आहे की त्यांच्या आरक्षणावरची भूमिका जी आहे ती राज ठाकरे यांची त्यांनी स्पष्ट करावी. सकाळी जे सोलापूरमध्ये वक्तव्य केलं होतं त्या वक्तव्याचा देखील निषेध जो आहे तो मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आलेला आहे. नेमकी काय भूमिका आहे, काय तुमचं म्हणणं आहे? आज जे माननीय राजसाहेबांनी जे सोलापूरमध्ये भूमिका मांडली ती भूमिका चुकीची आहे. ह्याच्यामध्ये राजकारणाचा काही हेतू नाही. आमची डोकी कोणी फिरवलेली नाही. ते आमची तळमळ वेगळी आहे. आमच्या समाजाला आतापर्यंत आरक्षण नाही. आमच्या समाजाला आरक्षण द्या म्हणून आम्ही तळमळ करतोय. आम्हाला राजकारणाबद्दल आम्हाला घेणं देणं नव्हतं, पण आमच्या समाजातले तरुण पोरांचा आज आत्महत्या करतात. आज 400 पोरांनी आमच्या आत्महत्या केल्या. त्या अण्णासाहेब पाटलांनी आत्महत्या केली. आम्हाला जरंगे पाटलांना मारायचं नाही, आम्हाला आरक्षण पाहिजे. त्याच्यामुळे आम्ही ही आमची तडमड चालू आहे. इथं आल्यानंतर आम्ही शांततेच्या मार्गाने आल्यानंतर आम्हाला भेट न दिल्यामुळं हे आरक्षण आमचं चालू झालेलं आहे. बघितलं तर हे आहे मनसेचे कार्यकर्ते सुद्धा यांच्याशी समजण्याचा प्रयत्न करत आहेत. मी मनसेकडून जे आहे ते देखील त्यांची भूमिका जी आहे ते मांडण्याचा प्रयत्न केला जातोय. काय नेमकी यांच्या मागण्या आहेत, त्यांचा विचार आहे की त्यांचं मत आहे की राजसाहेबांशी बोलायचं आहे, मराठा कार्यकर्ते की राज ठाकरे यांनाच बोलायचं आणि त्यांच्याशी संवाद साधल्यानंतर जे आहे ते होऊ शकतं. पण मराठा समाजाच्या माध्यमातून म्हणणाऱ्या राज ठाकरेचं करायचं काय? मराठा समाजाच्या माध्यमातून म्हणणाऱ्या राज ठाकरेचं करायचं काय? मराठा समाजाच्या माध्यमातून राज ठाकरेचं करायचं काय? कधीपर्यंत बसणार आहात, काय बोलूया, कधीपर्यंत थांबणार आहात इथं? कधीपर्यंत हलणार ना. एक तासात जर नाही आम्हाला भेट उड्या मारू आम्ही. 10 मिनिटात दोन खाली नाही आले तर आता उग्र रूप होईल. 10 मिनिटात. मला एक सांगा, काय भूमिका नेमकी तुमची? पोलीस प्रशासन देखील इथं दाखल झालेलं आहे. पोलीस देखील त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत आहेत. पण कार्यकर्त्यांचं म्हणणं जे आहे ते काम आहे. आता पोलीस दाखल झालेले आहेत. सुरुवातीला या ठिकाणी पोलीस कर्मचारी नव्हते, त्यामुळे मराठा समाजाचे कार्यकर्ते जे आहेत ते आतमध्ये आलेले आहेत. सगळी गोंधळाची पोलीस कुठेतरी त्यांना समजवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण जे आहे ते आक्रमक भूमिका जे आहेत ते कार्यकर्ते घेताना दिसत आहेत. सगळं जे आहे ते आक्रमक भूमिका आहे. मराठवाड्याचा दौरा आज राज ठाकरे यांचा सुरुवात होत आहे. मात्र उद्या लातूर असेल, परवा बीड असेल. आजची जर सगळी परिस्थिती बघितली तर या सगळ्या ह्याच्यावरनं जो आहे तो मराठवाड्याचा मुद्दा, मराठवाड्यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आहे. आणि हाच जो आहे तो दौऱ्याच्या सुरुवातीलाच या रोषाचा कुठेतरी सामना जो आहे तो राज ठाकरे यांना करावा लागत आहे. सगळी भूमिका जी आहे त्या आंदोलकाची आक्रमक पद्धतीने केली जात आहे. एकीकडून मनसेने जे आहे ते त्यांना समजावण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र कार्यकर्ते जे आहेत ते भूमिकेवर ठाम आहेत. मनसेकडून देखील त्यांचा समजवण्याचा प्रयत्न करीत आहेत. कार्यकर्ते मात्र मराठा समाजाचे जे आहेत ते माग आहेत. पोलीस यांच्या बाबतीत ते आहेत. सगळ्या भूमिका ज्या आहेत ते हे करा. मला भूमिका सांगा तुमची, काय मागणी नेमकी? भूमिका काय? आमची मागणी एकच आहे. राजसाहेबांनी कुठल्या आधारावर मराठा समाजाला आरक्षण देण्याची गरज नाही म्हणले. 400 कुटुंबांना आमची आत्महत्या केलेत आणि ह्यांनी कुठल्या घरात एसी मध्ये बसून सांगितलं की मराठा समाजाला आरक्षणाची गरज नाही? काय भूमिका आता त्यांची भेट घ्यायची आम्हाला. कुठल्या आधारावर सांगितलं आम्हाला की तुम्हाला आरक्षण द्यायची गरज नाही? कुठल्या आधारावर ते आम्हाला सांगा.
आमची कुटुंब कुठे राहायची, तुमचं पोरग एसी मध्ये आहे. एकूण आज बघितलं सोलापूरमध्ये त्यांची भूमिका त्यांनी स्पष्ट केली. तुम्हाला नेमकी त्यांच्याशी काय निरोप काय येतोय, वर्ण निरोप काय सांगितलं? आता एवढा आम्ही गोंधळ घातल्यानंतर त्यांचं म्हणणं की 2 माणसं पाठवा, आणि आमची 2 माणसं कधी नसतात. आम्ही सर्व मराठा समाज एक असतो कधी पण. जर बघितलं तर फक्त 2 माणसं जे आहेत ते वरी पाठवा असा निरोप आलेला आहे. मात्र त्याच्यावर देखील मराठा समाजाचे कार्यकर्ते जे आहेत ते कामात गोंधळाची सगळी परिस्थिती पाहतोय आपण. पोलीस प्रशासन देखील आलेलं आहे सगळे. तरी जे आहे नेते जे आहेत ते स्वतः राजसाहेब ठाकरे जे आहेत ते बोलण्याशी आलेले आहेत. राजसाहेब स्वतः जे आहेत ते आणि त्यांच्या भूमिका ज्या आहेत बघतो एक सगळी स्वतः राजसाहेब ठाकरे जे आहेत ते खाली उतरलेले आहेत. त्यांची भूमिका जी आहे ती मांडायचा प्रयत्न या निमित्तानं मराठा समाजाचे करणार आहेत. हो साहेब, गोष्ट बंद आणि वरती या. येतो वरी त्याला दुसरे मध्ये. मला पण येऊ दे नाही वरी. शांत केलं साहेब आम्ही गोष्ट. वरती या. सगळे नाही, थांबा. सगळे नाही. तुमच्याशी मला माझ्याशी जर तुम्हाला बोलायचं असेल तर तुम्ही वरती या अशी भूमिका जी आहे ती भूमिका जी आहे सगळ्या गोंधळाचं वातावरण आहे ते केलेलं आहे. आणि जे आहे ते कार्यकर्ते न बोलता निघून जे आहे ते खाली जायचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे. सगळी गोंधळाची परिस्थिती आहे. पोलिसांकडून खाली त्यांना घेतलं आहे. राज ठाकरे स्वतः खाली आले होते. त्यांनी हे सांगितलं तुम्हाला माझ्याशी बोलायचं असेल तर वरती या, हा गोंधळ बंद करा. मात्र कार्यकर्ते जे आहेत ते या भूमिकेवर ठाम असून जे आहे त्या कार्यकर्ते हॉटेलच्या बाहेर खाली पायऱ्यावरती निघालेले आहेत. एकूण सगळी जी गोंधळाची जी परिस्थिती आहे ती गोंधळ घालत घोषणा जे आहेत ते देत आहेत. राज ठाकरे यांनी जे त्यांना आवाहन केलं होतं की गोंधळ कमी करून माझ्याशी भेटायला या, मात्र त्याला कुठेतरी कार्यकर्त्यांनी जे आहे तो विरोध दर्शक कार्यकर्ते जे आहेत ते आता खाली घोषणा घालत जे निघालेत. एकूण जे आहे ते मनोज जरांगे यांच्या बाबतीत जे टीका सकाळी सोलापूरमध्ये बोलताना केली होती त्यावरून जे आहे ते मराठा समाजाचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. मोठी गोंधळाची परिस्थिती जी आहे ती ह्या पुष्पक पार्क या हॉटेलमध्ये आहे. जे हॉटेलच्या कार्यकर्ते जे आहेत ते बाहेर पडलेले आहेत आणि हॉटेलच्या पोर्चमध्ये येऊन या कार्यकर्त्यांनी जे आहे तो पुन्हा एकदा गोंधळ घालण्याची राज ठाकरे मुर्दाबाद याच्या घोषणा हम तुम्हारे साथ हैं, लड़ेंगे जीतेंगे, हम सब लड़ेंगे, लड़ेंगे जीतेंगे, हम सब लड़ेंगे. एक मराठा, लाख मराठा. महागारी का आला तुम्ही? महागारी का आलात खाली? आज आम्ही अर्वाच्य भाषा एका मराठा समाजाला ही सगळे मिळून किती तुच्छ समजतात हे आज राजसाहेब ठाकरे दाखवून दिलं. त्यांचा जाहीर निषेध आहे, निषेध आहे, निषेध आहे. आज आम्ही शांततेच्या मार्गात त्यांना भेटायला गेलो. वेळ मागितला होता. भेटायचं असलं तर एकच या, दोघंच या. तू घोषणा देऊ नका. मग ज्यांना जरांगे पाटलाच्या नावाच्या घोषणेचे सुद्धा येणार आहे. राज ठाकरेंचा जाहीर निषेध. प्रेमापोटी गेलो होतो, भीक नव्हतं मागायला गेलो, पण त्यांनी बोललं नव्हतं वरी तुम्हाला. बोलायला नव्हतं. घोषणा बंद करा आणि वर या, ही भाषा आहे. अरे मराठा समाजाच्या छाती ठोकपणे जगतो. वर या म्हणजे भिकारी आहो का? एकूण बघितलं तर पोलीस प्रशासन देखील इथं आलेलं आहे. पोलीस प्रशासन देखील जे आहे ते समजूत काढण्याचा प्रयत्न या निमित्तानं करताना दिसत आहे. मात्र गोंधळाची जी परिस्थिती आहे ती या ठिकाणी सगळी पाहायला मिळते. मराठा कार्यकर्ते जे आहेत ते वाढत चाललेले आहेत. एकूण जर बघितलं तर कार्यकर्त्यांची संख्या ही वाढत चाललेली आहे. कार्यकर्ते जे आहेत ते मोठ्या पद्धतीनं जसं धाराशिव शहरात हा निरोप गेला त्यानंतर गोंधळाची सगळी परिस्थिती पाहिल्यानंतर जे आहे ते समाजाचे कार्यकर्ते जे आहेत ते मोठ्या प्रमाणात दाखल होत असून गोंधळाची परिस्थिती जी आहे ती या ठिकाणी पाहायला मिळते. सगळ्या
मोठ्या रोषाला जे आहे ते राज ठाकरे यांना मराठवाड्याच्या दौऱ्याला सुरुवातीलाच जो आहे तो सामना करावा लागत आहे। सकाळी त्यांनी जे सोलापूरमध्ये वक्तव्य केलं होतं त्यांचं असं म्हणणं आहे की जरांगे यांच्या संबंधित ते वक्तव्य असून आमच्या ज्या भावना आहेत त्या भावना दुखावल्या आहेत आणि त्या भावना दुखावल्यामुळेच आम्ही जो आहे तो निषेध करत आहेत। आणि सगळी परिस्थिती बघितली तर एकदम सगळा गोंधळाचं वातावरण या निमित्तानं पाहायला मिळतंय आणि गोंधळाची सगळी परिस्थिती याच्यामुळे निर्माण झालेली आहे। घोषणाबाजी जी आहे ती कार्यकर्त्याकडून केली जात आहे। अरे राज ठाकरेचं करायचं काय? अरे राज ठाकरेचं करायचं काय? आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं। मनोज दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। मनोज दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। कोण म्हणते देत नाही? त्याशिवाय राहत नाही। कोण म्हणते देत नाही? त्याशिवाय राहत नाही। आरक्षण आमच्या हक्काचं। थेट दृश्य आपण पाहतोय। आरक्षणाची गरज कशासाठी आहे असं वक्तव्य सोलापूर दौऱ्यावर असलेल्या राज ठाकरेंनी केलं आणि त्यानंतर मराठा कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। राज ठाकरे यांचा ज्या हॉटेलमध्ये मुक्काम आहे त्या हॉटेलमध्ये मराठा आंदोलक घुसले आणि जोरदार घोषणाबाजी इथे सुरू असून गोंधळ घालण्यात आलेला आहे। ही थेट दृश्य धाराशिव मधली आपण पाहतोय। धाराशिव मध्ये मराठा कार्यकर्त्यांनी गोंधळ घातलेला आहे। राज ठाकरे ज्या हॉटेलमध्ये मुक्कामी आहेत आणि त्या हॉटेलमध्ये मराठा आंदोलक घुसले आणि जोरदार घोषणाबाजी इथे करण्यात येते, राडा घालण्यात आलेला आहे। पुन्हा एकदा आमचे प्रतिनिधी बालाजी निरफळे यांच्याकडे जाऊयात। बालाजी, अगदी थोड्या वेळापूर्वी राज ठाकरे हे बाहेर येऊन त्यांनी काहीतरी संवाद साधला, नेमकं राज ठाकरे काय म्हटले? एकूण जर बघितलं तर राज ठाकरे यांनी जे आहे ते एक संवाद साधण्याचा प्रयत्न जे आहे तो राज ठाकरे यांनी केला। मात्र तुम्ही गोंधळ घालू नका, तुम्ही माझ्याशी बोलायचं असेल तर दोघ जण घेऊन वरती बोला। मात्र राज ठाकरे यांच्या ज्या म्हणणं होतं त्याच्यावरती जे आहे ते इथे आंदोलक जे आहे ते त्यांना हे मान्य नव्हतं। आम्ही भेटणार तर सगळेच भेटणार आणि जी चर्चा करायची ती मोकळ्या याच्यात करणार या भूमिकेवरती हे सगळे ठाम होते। त्याच्यानंतर जे आहे ते आता सगळे जे आहे ते खाली उतरलेले आहेत हॉटेलच्या। आणि एकूण बघितलं तर हॉटेलनं खबरदारी म्हणून लाईट सुद्धा या हॉटेल प्रशासनाची सगळी लाईट सुद्धा गेलेली आहे की घालवली हा एक मोठा प्रश्न त्या निमित्तानं होत आहे। गोंधळाची सगळी परिस्थिती निर्माण असल्यामुळं एकतर सुरुवातीला या ठिकाणी राज ठाकरे यांचा दौरा होता, मात्र पोलीस कर्मचारी जे होते ते या ठिकाणी आलेले नव्हते व पोलीस कर्मचारी आल्यानंतर जे आहे ते याच्यात पोलिसात आणि यांच्यात संवाद आता सध्या सुरू आहे। संवाद जरी पोलिसात संवाद सुरू असला तर मूळ यांचं म्हणणं आहे की राज ठाकरे यांनी यांच्याशी चर्चा करायला हवी होती, ती चर्चा झालेली नाही। राज ठाकरे यांनी स्वतः खाली येत त्यांना सांगितलं की तुम्हाला चर्चा करायची असेल तर शांततेत माझ्याशी वर या, दोघ जण वर या। तर त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही अर्वाच्य भाषा वापरली त्यामुळे आम्ही आता तुमच्याशी बोलणार नाही, या अशी भूमिका कुठेतरी या आंदोलकांनी घेतलेली आहे। त्यामुळे निश्चितच पोलिसांसमोर जो आहे तो मोठा पेच आता या निमित्तानं निर्माण झालेला आहे। काय भूमिका घ्यावी हा प्रश्न आहे। मात्र आता आंदोलक जे आहेत ते या ठिकाणी पुन्हा थांड मांडून बसलेले आहेत। हॉटेलच्या समोर जे आहे ते घोषणाबाजी मोठ्या जोरात सुरू असून आंदोलक मोठ्या प्रमाणात बसलेले। खाली जे आहे त्या आंदोलकांनी ठिय्या आंदोलन जे आहे ते हॉटेल पुष्पक पार्कच्या पोर्चमध्ये सुरू केलेला आहे। मोठा गोंधळ जो आहे तो या निमित्तानं सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे। बालाजी, खरं तर जोरदार घोषणाबाजी हे आंदोलक करतायत, परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते, त्यामुळे आता पोलीस प्रशासनानं नेमकी काय भूमिका घेतलेली आहे? एकूण जर बघितलं तर आता मनसैनिक जे आहे त्यांना समजावण्याचा प्रयत्न करतोय आपण। आंदोलकाची काही भूमिका आहे की जाणून घेऊया। मला सांगा काय तुमची आता नेमकी भूमिका काय? आता आम्ही शांततेच्या मार्गाने राज ठाकरेंना भेटायचं हे केलं तर राजसाहेब आले, आम्ही अर्धा तास वेटिंगला होतो। राजसाहेब आल्यानंतर त्यांनी सांगितलं की समाजाबद्दलच्या घोषणा द्यायच्या नाही, त्या जरंगे पाटलाबाबतच्या घोषणा द्यायच्या नाही। त्या अरे ज्या जरंग्याने आमच्यासाठी 60 महिने आरक्षण उपोषण केले त्या जरंग्यासाठी आम्ही घोषणा देणार आणि आमचं आरक्षण पण घेणार। जर आम्हाला राष्ट्रपती नाही भेटले तर आम्ही इथं हलणार नाही। मराठा समाजाची घोषणा आम्ही देणार। शांत बघू नका। अरे रावीची भाषा केलेली आहे, आम्ही त्यांना टाइम मागितला होता, त्यांनी खाली येऊन अरे रावीची भाषा केली, घोषणा देऊ नका म्हणले। त्यामुळे इथं हे मीडियाच्या बांधवाला सुद्धा दिली, तुम्ही का बाईट घ्यायला होता, कोण आहो तुम्ही? म्हणजे पत्रकार आहेत किती, लोकशाहीचा 14 स्तंभ आहे, त्यांना सुद्धा अर्वाच्य भाषा। आमची भावना फक्त त्यांना भेटून त्यांना भूमिका विचारायची होती। आमचा जीव जरी गेला तरी आम्ही जरांगे पाटलाच्या घोषणा देणार, समाजाच्या व्यथा मांडणार। मग आमचा जीव बी इथं गेला तरी चालेल, पण आम्ही समाजाच्या व्यथा मांडणार।
पोलीस प्रशासन देखील समजवण्याचा प्रयत्न करत आहे. पोलिसांचं सुद्धा म्हणणं आहे समजून सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. मनसे सैनिक आहेत त्यांचं देखील म्हणणं आहे की त्यांनाही समजून सांगण्याचा, पण पोलीस प्रशासनाला देखील जे आहे ते ह्या भूमिका वरती जे आहे ते आंदोलक ठाम आहेत. आंदोलक जे आहेत ते या ठिकाणी ठाण मांडून बसलेले आहेत. त्यांची भूमिका ही आहे की राज ठाकरेंनी आमच्यासोबत निषेधार्ह भाषा वापरली, मनोज जरांगे बाबतीत निषेधार्ह भाषा वापरली, त्यामुळे हा जो गोंधळ आहे तो गोंधळ यांनी इथं सुरू करून हा गोंधळ वाढत चाललेला आहे. थेट दृश्य धाराशिव मधली आहेत. मराठा आंदोलक हे आक्रमक झाले असल्याचं पाहायला मिळतंय. बालाजी, आणखीन एक महत्वाचा प्रश्न, ज्या पद्धतीनं राज ठाकरे खाली येऊन त्यांना आवाहन केलं की कोणी दोघं किंवा तिघं वर येऊन माझ्याशी बातचीत करा, तसं झालंय का? कोणी मराठा आंदोलकांपैकी वर गेलंय, राज ठाकरे यांच्याशी बातचीत होते का, की सगळेच खाली आले? एकूण जर बघितलं तर ह्याच्यामध्ये बातचीत जी आहे ते झालेली नाही. स्वतः राज ठाकरे जे आहे ते खाली आले होते. त्यांनी यांना विनंती केली होती की तुमच्यातले 2 जण जे असतील ते शांततेत तुम्ही वरी पाठवा आणि जे आहे ते चर्चा करू. मात्र त्यांनी जे आहे ती की ह्यांना त्यांची विनंती जी आहे ती नाकारलेली आहे की तुम्ही ज्या पद्धतीने आम्हाला रोषामध्ये बोललात आणि त्या रोष जो आहे तो मान्य नाहीये. त्यांनी घोषणाबाजी पहिलं प्रथमतः बंद करा आणि घोषणाबाजी बंद करून तुम्ही वरती या असं सांगितलं. त्यानंतर जो आहे तो समाज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं आणि आक्रमक पाहायला मिळाल्यानंतर त्यांनी जी घोषणाबाजी केल्यानंतर ते आता कार्यकर्ते खाली उतरून जे आहे ते बसलेले आहेत. पोलीस प्रशासन असेल, मनसेचे कार्यकर्ते असतील, हे देखील त्यांना समजा म्हणजे मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करून जे आहे ते आपलं म्हणणं जे आहे ते मांडा थोडक्यात आणि म्हणणं सांगून जे आहे ते राज ठाकरे यांच्याशी चर्चा करू असं आश्वासन दिलं जातंय. मात्र ह्या ज्या भूमिका आहेत आंदोलकाच्या त्या तीव्र असून ज्या आहे ते भावना त्या आहेत, आंदोलक पोलीस प्रशासनालाही देखील ज्या सगळ्या पद्धतीनं हे करत आहेत. त्यांच्या ज्या मागण्यावरती आहेत, पोलीस प्रशासन या बंदोबस्त जो आहे तो देखील आता वाढलेला आहे. सुरुवातीला जर बघितलं आपण तर पोलीस बंदोबस्त नव्हते, इथं कर्मचारी कोणी नव्हते. त्यामुळे जे मराठा आंदोलक आहे ते थेट राज ठाकरे यांच्या दुसऱ्या ज्या ठिकाणी थांबले होते त्याच रूमच्या बाजूला जाऊन बसले आणि मोठा गोंधळ या निमित्तानं पाहायला मिळाला. आता पोलीस बंदोबस्त जो आहे तो वाढवला आहे. त्यामुळं सगळी परिस्थिती जी आहे ती गोंधळाची निर्माण झालेली आहे. गोंधळ सध्या सुरूच आहे. पोलीस प्रशासन जरी प्रयत्न करत असलं तर आंदोलक मात्र जे आहे ते आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. बालाजी, खरं तर अतिशय तीव्र भावना हे आंदोलक आपले व्यक्त करतायत, जोरदार घोषणाबाजी देखील करतायत. त्यामुळे पोलीस प्रशासन काही हालचाली करत नाहीये का, काही भूमिका घेत नाहीयेत का? बघितलं तर पोलीस प्रशासन देखील जे आहे त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न करतात. मात्र जे आहे ते आंदोलक आत्महत्या केल्या, त्यांना मराठा समाजाला आरक्षणाची गरज नाही असं राज ठाकरे यांनी वक्तव्य केलं होतं. ती कसं काय त्यांना गरज नाही ते कसं सांगायचं? 400 कुटुंबांनी आमच्या ज्या आहेत त्या आत्महत्या केलेल्या आहेत, मग आमच्या समाजाला गरज कशी नाही आणि ती गरज कशामुळे नाही हे त्यांनी स्पष्ट सांगावं. तुमच्या कुटुंबातील कोणी आत्महत्या केलेली नाही, आमच्या कुटुंबातील आत्महत्या केलेली आहे. त्यामुळे जी आहे ती भूमिका तुम्ही स्पष्ट करा अशी मागणी जी आहे ते मराठा आंदोलकांनी केलेली आहे. एकूण सगळी परिस्थिती जी आहे ती गोंधळाची आणि सगळ्या हॉटेल परिसरात जो आहे तो एकूण गोंधळाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. बरं, बालाजी असेच सोबत राहा. ही सध्या दृश्य आपण प्रेक्षकांना दाखवूया. आरक्षणाची गरज कशासाठी आहे असं वक्तव्य सोलापूर दौऱ्यावर असलेल्या राज ठाकरेंनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यानंतर मराठा कार्यकर्ते संतप्त झाले. धाराशिवमध्ये मराठा कार्यकर्त्यांनी गोंधळ घातलाय. राज ठाकरे असलेल्या हॉटेलमध्ये घुसून या कार्यकर्त्यांनी राडा घालायला सुरुवात केली. जोरदार घोषणाबाजी करण्यात येते. राज ठाकरे मुर्दाबाद अशी देखील घोषणाबाजी मराठा आंदोलकांकडून करण्यात आलेली आहे. पोलीस प्रशासन सध्या ही परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र हे आंदोलक अतिशय आक्रमक झालेले आहेत. तीव्र भावना आपल्या व्यक्त करत असल्याचं पाहायला मिळतंय. राज ठाकरे यांच्या हॉटेलमध्ये, म्हणजे राज ठाकरे ज्या हॉटेलमध्ये मुक्कामी आहेत त्या हॉटेलमध्ये हे आंदोलक घुसलेले आहेत आणि त्यांच्या या वक्तव्यानंतर मराठा कार्यकर्ते संतप्त झाले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. धाराशिव मधली ही 2 दृश्य आपण पाहतोय. मराठा कार्यकर्त्यांनी, मराठा आंदोलकांनी गोंधळ घातला. काही वेळापूर्वी राज ठाकरे हे स्वतःच्या रूममधून बाहेर येत मराठा आंदोलकांना त्यांनी विनंती केली किंवा आवाहन केलं की कोणी 2-3 वर येऊन माझ्याशी बातचीत करा. मात्र हे मराठा आंदोलक
घोषणाबाजी माजी कार्यकर्त्यांनी सुरू केलेली आहे. समाजासोबत राहायचं नसेल, समाजाच्या विरुद्ध भूमिका तरी घेऊ नका. आणि आम्ही एवढंच फक्त विचारतो, संभाजी तुमची महाराज की मराठा आरक्षणाबाबतची भूमिका काय आहे? काय म्हणायचंय मराठा समाजाबाबत तुम्हाला? तुमची आरक्षणाची भूमिका काय आहे ती तुम्ही जाहीर करा. सरसकट महाराष्ट्रातलं आरक्षण रद्द करा. म्हणजे जी बाकीचे बांधव आहेत दानल लावायचे का? हा, आणि चुटके बिटकीत बोलायचं नाही आपल्याला. मराठा समाज आहे, एक मराठा, लाख मराठा, लाख मराठा, कोटी मराठा आहे. तर मराठा आंदोलक आक्रमक झाले असल्याचं पाहायला मिळत आहे. राज ठाकरे यांनी खरं तर राज ठाकरे हे सोलापूर दौऱ्यावर आहेत आणि आरक्षणाची गरज कशासाठी आहे असं वक्तव्य सोलापूर दौऱ्यावर असलेल्या राज ठाकरेंनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यानंतर मराठा कार्यकर्ते हे संतप्त झाले असल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान राज ठाकरे यांचं हे वक्तव्य नेमकं काय होतं आपण तेही ऐकूयात. या महाराष्ट्रामध्ये सगळ्या गोष्टी इतक्या मुबलक प्रमाणामध्ये आहेत की या महाराष्ट्रामध्ये आरक्षणाची गरजच नाही. कळलं का? म्हणजे जर व्यवस्थित पैशाचं नियोजन केलं, आज तुम्ही मला सांगा, या सगळ्या आपल्या मुंबई असेल, ठाणा असेल, या का होतात? मूळच्या लोकसंख्येसाठी नाही होत, बाहेरून भरून आलेल्या लोकसंख्येसाठी होते ना.